पुढे तू घराच्या बाहेर पडून काम करणार नाहीये. मी काय करायचंय? भैरवीच्या हाताखाली काम कर. तिच्या व्यवसायात तिला मदत कर. जर दुसरं काम करताना मला तू दिसलास तर माझ्यासारखं वाईट म्हणून दुसरा कोण नसेल. आज मी तुला वाचवतोय पण ते शेवटचंच. काय हसतो काय? अरे नाही मामा, हे लोक ना स्वतःला शाणे समजतात, खूप हुशार समजतात, पण तुला माहित आहे का हे ना हे सगळे वेडे आहेत, वेडे. नाही पप्पा, मी कधी मला शाला बोललो ना. नाही तुझ्याबद्दल नाही बोलतो मी. अरे हे आपल्या घरातले सगळे शिक्षा म्हणून मला त्या भैरवीच्या बिझनेस मध्ये तिला तिची मदत करायला लावलाय. अरे मला हेच हवं होतं ना. बघ तू आता मामा, बघ आता भैरवी आहे, भैरवीचा बिझनेस आहे आणि मी आहे. बघ काय करतो आता. ते एकदम बेस्ट, एकदम तू सगळ्यांची वाट लावून टाक. नाही 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 मामा, चुकतोय तू. वाट नाही लावायची. अरे मोठा करायचा बिझनेस, मदत करायची. तिला खूप मोठी बिझनेस वुमन व्हायचं ना. कुमकुमी आहे तिला बिझनेस करायची. करू दे, सगळं करू दे, मनापासून करू दे, पैसा कमवू दे. मग बघ मी काय करतो. राजो डोक्यात काय चालू आहे? कळेल मामा, कळेल. आतापर्यंत मी बावट होतो, आता तसं नाहीये. आता हुशार आहे मी. ही शिक्षा मला नाही आहे, ही शिक्षा भैरवीला आहे. आता बायको आणि तिचा पैसा कसं ताब्यात घेतो बघ. दोघांना पायाशी लोळतो मी. एकदा फक्त होऊ दे कॉम्पिटिशन, मग बघ काय करतो. चल चल घरी, चल घरी जाऊया आपण. चल चल. अरे स्पर्धाची कॉम्पिटिशन आहे. पक्या भाई उठा लवकर. पक्या भाई, ए तुझी आईला तुझ्या सकाळ सकाळ कशाला झोपेची आईवण करतो? काय झालं? कोण मेला? अहो पक्या भाई उठा लवकर, नाही तर तुमच्यावर मारायची वेळ येईल. आता उठा लवकर, पळा. काय झालं? काय झालं काय? गल्लीच्या नाक्यावर पोलीस आले तुम्हाला पकडायला. हा पळा लवकर पक्या भाई, पळा. हे बाबा प्रसाद, बाबा हे बघितलं राजा, आरती नाही झाली, प्रसादाला लोक हजर. काय त्यांनी सांगायचं बाबा. म्हणजे मी तर सांगतो बाबा, या या या. अहो वेळ अजून. ओ बाप्पा, प्रकाश जाधव, पक्या भाई, पक्या भाई, भाऊजी, ओ साहेब, भाऊजी, ओ साहेब. भाऊजी, 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 हा बघा, हे बघा, हे बघा. इन्स्पेक्टर साहेब, हा माणूस इकडे काय करतोय? आत्याला आम्ही प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करतोय. इन्स्पेक्टर साहेब, काय आणलं त्याला इकडे? काय प्रकार आहे हा? कालच माजगावकर साहेबांबरोबर तुझ्याविषयी बोलणं झालं साहेब. आज दिसला, पकडायला गेलो तर पळून चालला होता. शेवटी पकडला आणि डायरेक्ट इकडे आणलाय. हो साहेब, आपण काय पण नाही केलाय.
उलट हा म्हाताराच कसली तरी खुन्नस काढतोय माझ्यावर. माझ्या वस्तीत घुसून माझ्या बायकोला जबरदस्ती आणले त्याने इकडं. अरे लाज वाटत नाही तुला? आपलं भरलेलं घर सोडून इथं दुसऱ्याच्या दारात काय मरायला आलीस? हा चल. ए, इकडे झंझट, उभा. माझ्या बहिणीच्या अंगाला हात लावलास तर हात खांद्यापासून उकळून टाकीन. ओ साहेब बघा, तुमच्या समोर धमकी देतोय तो मला. एक तर माझ्या बायकोला इथे त्याने कोंडून ठेवली आहे आणि तुम्ही मलाच उचलून आणलात. मी काय केलंय? मी सांगतो, 35 वर्ष तिचा छळ केलास, तिला घरात डांबून ठेवलंस, दारू पिऊन तिच्यावर हात उचललास, तिला चटके दिलेस. खोटं खोटं बोलतोय हा माणूस. हा माणूस काय, हा माणूस परत जर त्यांना अरे तुरं केलंस ना तर ओ बघा साहेब, आता ही पोरगी पण धमकी द्यायला लागली आहे. अहो हीच आली होती त्या दिवशी माझ्या वस्तीत आणि माझ्या बायकोला जबरदस्ती घेऊन आले ते लोक. हो आले घेऊन. आणि तू तिथे कसा वागतोयस ना हे सुद्धा शोधून काढलंय. दिवस नाही रात्र नाही, वाटेल तेव्हा दारू पितोस, वाटेल तेव्हा मारहाण करतोस, रात्री धो पावसामध्ये घराबाहेर ठेवतोस. आम्हाला काय माहित नाही आहे? इन्स्पेक्टर साहेब तुम्ही हवं तर वस्तीमध्ये विचारू शकता या माणसाला. हा जावा जावा साहेब, जाऊन विचारा. आपली गॅरंटी आहे, आपल्या विरुद्ध कोण शब्दही बाहेर काढणार नाही. ए त्याची काळजी तू नको करू. मला माहिती आहे तू काय आहे ते, कळलं ना? काय मूर्ख आहोत आम्ही? 2 हाफ मर्डर, 12 खंडणी, आम्हाला माहिती नाही? हा बेटा समजलास का? काढू सगळी कुंडली बाहेर. एक दारूचा गुत्ता चालवतोय आणि जुगाराचा अड्डा. स्वतःला काय मोठा भाई समजतोस काय? हो आहेस मी, आहेस भाई. आपण पैसे कमवतो ना तर लोक जळतात आपल्यावर. शेवटी तेच माझ्या गुत्त्यात येतात आणि हे असे असे पैसे उडवतात. हा आणि हे तू आम्हाला कॉलर ताट करून सांगतोयस? दैव देतं आणि कर्म नेतं, हेच शेवटी खरं. म्हणजे मला वाटलं होतं ती जिथं जाईल त्या घराचं गोकुळ होईल, जो तिला साथीदार मिळेल त्याच्या आयुष्याचं सोनं होईल. पण तू, अरे नीलू एक दिवस सुद्धा माझ्याशिवाय राहू शकली नाही. ती तुझ्याबरोबर 35 वर्ष राहिली. तिचं जग, तिचं घर आणि अख्खं जग तिने मागं सोडलं तुझ्यासाठी. काय नाही दिलं? हा काय नाही दिलं विचारा ना तिला. अरे प्रत्येक महिन्यात नवीन साडी घेऊन देतो तिला. ए बोल ना तुझ्या भावाला. तिला काय कमी पडणार नाही इतके पैसे कमवतो मी. ए फक्त पैसा पैसा काय, फक्त पैसा महत्वाचा असतो का? प्रत्येक बाईला वाटतं तिच्या नवऱ्याला समाजामध्ये मान असावा, 4 लोकांनी त्याच्याबद्दल काहीतरी बरं बोलावं, त्याच्या कामावर प्रेम असावं, त्याने सरळ मार्गाने पैसे कमवावे, तिच्यावर प्रेम करावं, माणूस म्हणून तिला मान द्यावा. काय वाटेल ते हो, मी आहे हा विश्वास द्यावा. ए बघ, आपण आधीपासूनच उलट्या खोपडीचा आहे हे हिला सगळं माहिती होतं, तरी ती माझ्या बरोबर आली. विचार तिला. काय गे तू आली नव्हतीस माझ्या बरोबर? काय गे आता का गप्प बसलीस? बोल ना तुझ्या भावाला. आ साला तू अशी ऐकणार नाहीस. तू ये, तुला घरीच दाखवतो काय ते. ए बघतो आम्ही काय करायचं ते, समजलं ना? तू नको सांगू. इन्स्पेक्टर साहेब, या गोष्टी इथे नकोत. त्याला इथून घेऊन जा आणि चांगली समज द्या. ए पक्या, माझी बहीण आता कायदेशीररित्या तुझ्यापासून वेगळी होणार आहे आणि त्यासाठी लागणारी सगळी कारवाई मी करणार. बघतो मी पण काय कारवाई करतोस ते. हा आणि तुलाही बघतो तू माझ्या बगैर कशी राहतेस ती. ए आम्ही बघतो ना काय करायचं ते, आम्हाला शिकवू नको. काय मूर्ख आहोत आम्ही? निलिमाताई, तुम्ही फक्त याच्या विरोधात डोमेस्टिक अब्यूजची केस दाखल करा. मला माहिती आहे ना आपल्याकडे डोमेस्टिक अब्यूजचे कायदे किती कडक आहेत ते. तुम्ही फक्त याच्या विरोधात केस दाखल करा. मग बघा, अशी केस बनवतो ना
की आयुष्यभर खडी बुडाला जाईल. निलिमाताई, तुमचा एक शब्द सुद्धा, एक तक्रार आमच्यासाठी खूप महत्वाची. तुम्ही आमच्याबरोबर पोलीस स्टेशनला चला. ए तू आपल्या विरुद्ध तक्रार करणार? आपल्या विरुद्ध? नीलू, इन्स्पेक्टर साहेब, ती काही बोलण्याच्या परिस्थितीत नाहीये. तिची तक्रार तुम्ही इथंच नोंदवून घेतलीत तर? नाही माजगावकर साहेब, कायद्याने तसं आम्हाला करता येणार नाही. त्यांना चौकीत येऊनच तक्रार दाखल करावी लागेल. ताई, तुम्ही आमच्याबरोबर चौकीत चला. ए नीलू, आईला तू आपल्या विरुद्ध तक्रार करणार? आपल्या विरुद्ध? आत्या, तुम्ही अजिबात घाबरू नका. हीच वेळ आहे या माणसाला धडा शिकवण्याची. नीलू, हो आत्या, तू कर कंप्लेंट. हा काही करू शकत नाही तुझा. हे बघ, मी तुझा नवरा आहे, नवरा. अगं माझ्याशिवाय तुझा कसा होणार? जे होईल ते चांगलंच होईल. नीलू, मी तुला वचन देतो, मी कायमचा तुझ्या सोबत असेल. ए नीलू, आपलं नेटवर्क माहिती आहे ना तुला? मी जर आत गेलो ना तर माझी माणसं 2 मिनिटात पास झालं तुझं. ताई, मी काळजी करू नका. तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. ए नीलू, जर तू तक्रार केलीस ना तर आत्ताच्या आता इथं मी स्वतःला मारून टाकेन आणि माझ्या मृत्यूचा खापर आयुष्यभर डोक्यावर राहील. लक्षात ठेव. ए यायचा ना खोलीमध्ये, स्वतःच्या हाताने स्वतःचा कुंकू पुसून घेशील. यायचा ना पुढे, मारण. लक्षात आलं ना? ब्लॅकमेल करतो का? हा. हा, आमच्या घरात आम्हाला धमकी देतो. जाम. सुरी सोड बाक्या. एक लक्षात ठेव, आता जातोय मी, पण मी आता परत येणार नाही. माझी बॉडी आहे, बॉडी. आणि तुला चांगलं लावावी लागेल माझ्या बॉडीला, समजतं काय? आणि सारा लोक थुकतील तुझ्यावर, बोलतील हिने आपल्या नवऱ्याला खाल्लं. चला लागलं पाहिजे. सोडणार नाही, तुम्हाला अजिबात नाही. अरे बघून घेतो, घाबरत नाही तुला. चल जा. निलिमा आत्या, तुम्ही का नाही कंप्लेंट केली? त्यांनी विचारलं तेव्हा.